काय त्या आधार कार्डला काय हळद मीठ लावून चाटायचं का? काय उपयोग आहे त्या आधार कार्डचा? आमच्या सारख्या लोकांना वाटतं की आधार कार्ड बंद करावं आणि उधार कार्ड चालू करावं. उधार त्याला इंग्रजीमध्ये म्हणतात क्रेडिट कार्ड. काय म्हणतात? क्रेडिट कार्ड. तुम्हाला 1 लाखाचं क्रेडिट पाहिजे का 1500 रुपये पाहिजे? लाडक्या बहिणी गेल्या 1500 रुपयात बोंबलत आमच्या. 1500 भेटले बाबा. आबे हातामध्ये चप्पल घेऊन त्या नरेंद्र मोदीच्या, काँग्रेसच्या, भाजपच्या चमच्यांना विचारा की तुम्ही 15 लाख रुपये देतो म्हटले होते. किती रुपये देतो म्हटले होते? हर गरीब के खाते में भाई 15-15, अरे बहुत बड़ी रक्कम है. 15-15 लाख आएंगे. आता आपण सगळे भिकारी. मी पण हिशोब केला. मी, माझी आई, भाऊ, बहीण, अनेक आमचं घरातलं 5 जण आहे म्हणलं आम्ही. 5 गुणुले 15, मी म्हणलं झालो बाबा करोडपती. वाट बघतोय मी 10 वर्ष झालं. 15-15 लाख टाकणार होते की नाही? आता ते येईल. एक भाऊ इकडे आहे, संतुकराव हांबर्डे तिकडं, मोहनराव हांबर्डे इकडं. तू माझी पाठ खाजव, मी तुझी पाठ खाजवतो. एक भाऊ बीजेपीत, एक भाऊ काँग्रेसमध्ये, त्यांच्यासाठी भांडण करायला गाढवं सगळे गल्ली गल्लीमध्ये. अरे ते दोघं सख्खे भाऊ मस्त मजा करून राहिले. रोज रात्री दोघं एकत्र एका ताटात जेवतात. ते म्हणते भाऊ तू जिंकला पाहिजे, ते म्हणते भाऊ तूही जिंकला पाहिजे. आणि इकडं आपण माकडं भांडणं करतो. काँग्रेस हारली पाहिजे, बीजेपी हारली पाहिजे. अरे सगळे एकच आहेत. काँग्रेस असेल, भाजप असेल, तुम्ही सगळे आपल्या जिल्ह्यातलं चित्र बघा ना. अशोकराव चव्हाणला जेलमध्ये घातलं किंवा त्यांचं मुख्यमंत्री पद गेलं. का गेलं? आपल्यासाठी नाही. मराठीमध्ये एक म्हण आहे, बायकोचा भाऊ कुठं कुठं ठेवू. कळते का मराठी? आणि दुसरी एक म्हण आहे, बायकोची बहीण. अरे बायकोच्या बहिणीला फ्लॅट दिलाय अशोकराव चव्हाणनं, म्हणून आदर्श घोटाळा झाला. कुणासाठी झाला आदर्श घोटाळा? काय गंगाचाळच्या, देगावचाळच्या लोकांसाठी नाही, आपल्या सालीसाठी झालेला आहे. आता साली आधी, अरे बाबा मी नाही बोलत. आपल्या लोकांना हे कळलं पाहिजे की अशोक चव्हाण काय, की आता नवीन आलेला राजेश चव्हाण काय, तो प्रताप पाटील चिखलीकर काय, मोहन हंबर्डे काय, बोंडारकर काय, हे सगळे राजकीय पक्ष आणि सगळे पुढारी, हे सगळे एकाच थालीचे चट्टे बट्टे आहेत. आणि यांचे नकाब फाडण्यासाठी मैदानामध्ये श्रद्धेय नेते प्रकाश आंबेडकर जे यांचे सगळ्यांचे नकाब फाडतात. आम्ही त्यांना नाव देऊन टाकलेलं आहे मराठा खानावळ. पक्ष कोणताही असो, आमच्याच घरात. तिकडं भास्कर पाटील खदगावकरची सुनबाई, तिकडं अशोक चव्हाणची पोरगी, इकडं वसंतरावचं पोरग. अरे नांदेड जिल्हा हाय का पाळणा घर आहे? सांगा बरं. यांचे पोरं पाळायला जन्मलोय का आपण? हा, माझ्या पोराला बघा, ते माझ्या पोरीला बघा, माझ्या सुनबाईला बघा. हा, सगळ्या नांदेड जिल्ह्यातल्या कोणत्याही मतदारसंघामध्ये जा. इथं बसलेल्या माझ्या माता मौल्यांना विनंती आहे, अरे तुमच्या पोटी जन्माला आलेली मुलं का आमच्या मुलांनी काय जिंदाबाद मुर्दाबाद करायला जन्माला घातली आहेत? मी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं वचन देऊन तुम्हाला सांगतो, बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आमच्या माता भगिनी वांजोट्या राहिल्या चालतील, पण गुलाम मुलं जन्माला घालायचं बंद करा. बाबासाहेब आंबेडकरांना सांगावं लागलं. जर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला नसता, जर इथं बसलेल्या लोकांना मतदानाचा अधिकारच भेटला नसता, तर तुमच्या दरवाजात कोणता देशमुख पाटील आला असता का? चाहे मुसलमान हो, दलित हो, पिछड़ा हो, आदिवासी हो, सबके सब बड़े से बड़े नेता अगर आपके दरवाजे में हाथ जोड़कर भीख मांगते हैं तो इन बड़े बड़े सूरमाओं को आपके घुटनों पर लाने वाला नेता बाबा साहब आंबेडकर है. मताची ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि त्याच मताचा वापर कुणासाठी करायचा? वोट की ताकत बाबा साहब ने दिया और उन्हीं के खिलाफ हम लोगों ने वोट का इस्तेमाल किया. मैं मुसलमानों से एक सीधा सादा सवाल पूछना चाहता हूं.
मैं जहां भी जाता हूं तो अल्लाह रसूल को मानने वाला मुसलमान पूरे महाराष्ट्र में एक बात बार बार कहता है कि मुसलमान सिर्फ अल्लाह से डरता है। जिंदगी और मौत किसके हाथ में है? अल्लाह के हाथ में है। तो मैं उन मुसलमानों से पूछना चाहता हूं जो भाजपा से डरते हैं और भाजपा से डर की वजह से कांग्रेस को वोट देते हैं। भाजपा से डरा हुआ मुसलमान, मैं उन तमाम मुसलमानों को कहना चाहता हूं कि महाराष्ट्र के मिट्टी में भाजपा को दफनाने की ताकत प्रकाश अंबेडकर साहब के अंदर है, बाकी किसी नेता के अंदर नहीं है। कोई भी नेता मुंह खोलेगा ना तो पहले बीजेपी के लोग उसकी फाइल खोलते हैं और उसको जेल में डालते हैं। मोहन हंबर्डे ये बीजेपी का ही आदमी है, मैं तो उसको नेता मानता ही नाही। मी शेतात उभा केलेला असता ना बुजगावणं, मी त्यांना बुजगावणं मानतो। बस म्हणलं बस, उठ म्हणलं उठ। ये नेता नहीं है, ये कांग्रेस पार्टी के टिकट पे चुनाव लड़ रहे हैं और दूसरे कुछ लोग फारूक अहमद साहब को हराने के लिए अपने ही अंदर के कुछ लोगों को खड़ा किया गया है। और मैं दावे के साथ बता रहा हूं कि उनको किसी भी समाज का वोट नहीं मिलने वाला। लेकिन मैं डंके की चोट पे यह भी कहना चाहूंगा कि कम से कम 30,000 से ज्यादा यहां के अंबेडकरवादियों का वोट फारूक अहमद को मिलने जा रहा है। और किसी कांग्रेस और भाजपा के पैसे में इतना दम नहीं है जो अंबेडकरवादी वोटों को खरीद सके। मैं डंके की चोट पे बता रहा हूं कि तुम लोग कितना भी पैसा लगाओगे, कितना भी दारू मटन लगाओगे, लेकिन इस चुनाव में बार बार साबित हो चुका है। पिछले 5 साल पहले भी 27,000 वोट लेकर कांग्रेस और भाजपा को कड़ी टक्कर देने वाला नेता फारूक अहमद है। और फारूक अहमद पिछले 5 साल से डटकर मुकाबला कर रहे हैं। इस चुनाव में खाली अंबेडकरवादियों का 30,000 से ज्यादा वोट मिलने जा रहा है। मैं मुसलमानों से अपील करना चाहता हूं कि अगर आप विधायक देखना चाहते हो, आमदार देखना चाहते हो, तो अपने दिल दिमाग के अंदर का कंफ्यूजन छोड़ो। एक एक वोट फारूक अहमद के पीछे खड़ा करो। 23 नवंबर को आप एक आमदार को जन्म देने जा रहे हैं, एक आमदार को आप लोग पैदा करने जा रहे हैं। मैं यहां पर आदरणीय बाला साहब अंबेडकर की ओर से आप तमाम लोगों से दूसरी विनती करके मेरी बात को खत्म करता चलो। मुझे पता है अभी मेरे पहले एक बेटा यहां पे, एक लड़का यहां पे बात कर रहा था, अक्षय भालेराव के खून की बात कर रहा था। ये कोई हमारे लिए नया मामला नहीं है। हजारों सालों से जिन लोगों ने हमारा खून पिया है, जिन्होंने हमको अछूत बनाया है, जिन्होंने हमको पिछड़ा बनाया है, जिन्होंने हमको इस देश में तबाह और बर्बाद किया है, ऐसे कांग्रेस और भाजपा के लोगों को वोट देने वालों, आपको शर्म आना चाहिए। क्योंकि आप लोगों को इस दलदल से बाहर निकलने वाला एक ही नेता और एक ही महापुरुष है, बाबा साहब अंबेडकर, जिन्होंने हमें इस दलदल से बाहर निकाला। और आज हालत क्या है, जब हमारे किसी लड़के का खून किया जाता है, चाहे किसी मुसलमान का मॉब लिंचिंग किया जाता है, मैं मुसलमानों से भी पूछना चाहता हूं, चाहे तबरेज अंसारी का मामला हो या पहलू खान का मामला हो, ये दंगे और फसाद चाहे अकोला के हो या अहमदनगर के हो, कोल्हापुर के हो या मालेगांव के हो, महाराष्ट्र में मुसलमानों को भी जात और धर्म के ठेकेदारों ने मुसलमानों को भी मौत के घाट उतारा। विशालगढ़ में क्या हुआ? विशालगढ़ में मुसलमानों की दरगाह गिराने के लिए कौन सामने आया? कांग्रेस पार्टी के सांसद का बेटा है वो, कोई मामूली आदमी नहीं है। कोल्हापुर का कांग्रेस का सांसद, उसका लड़का विशालगढ़ के बाजू में मुसलमानों की एक कई साल पुरानी दरगाह को गिराता है, मुसलमानों की मां बहनों को मारा पीटा जाता है, हजारों मुसलमानों को जेल में डाला जाता है। कौन है
कांग्रेस पार्टी के सांसद का बेटा अगर यहां पर कोई मोहन हंबर्डे के और कांग्रेस पार्टी के यहां पर कोई बदमाश होंगे तो उनको जाकर पूछना, कोई आवाज नहीं उठाता, कोई आवाज नहीं उठाता। चाहे मामला टीपू सुल्तान का हो, औरंगजेब का हो, चाहे लव जिहाद का हो, चाहे हिजाब का हो, चाहे वक्फ बोर्ड का मामला हो, गौवंश का मामला हो, किसी ना किसी तरीके से मुसलमानों को टारगेट किया जाता है, किसी ना किसी तरीके, चाहे कुछ भी हो। हर तरफ मुसलमान ही मुसलमान नजर आता है, क्योंकि उनको मुसलमानों के अंदर इंसान नजर नहीं आता, उनको सिर्फ मुसलमानों के अंदर आतंकवादी नजर आता है। अगर कोई एकादा खराब इंसान होता है तो उसको पकड़ के पूरी कौम को बदनाम किया जाता है। हर तरफ मुसलमानों के अंदर आतंकवादी ढूंढने वालों को मैं बस इतना ही कहना चाहता हूं कि हम वतन हैं, हम वतन हैं, इन्हें बेसूद ना समझा जाए और प्यार के फूलों को बारूद ना समझा जाए। जो है मुजरिम उन्हें सूली पर चढ़ा दो, मगर हर मुसलमान को दाऊद ना समझा जाए। दाढ़ी देखी, टोपी देखी, काजल देखा कि बना दिया दाऊद का रिश्तेदार। मुसलमानों को आतंकवादी बता कर, हिंदू मुसलमानों की फसाद करवाकर भारतीय जनता पार्टी और कांग्रेस पार्टी आज तक अपना उल्लू सीधा करके आई है। मैं वंचित बहुजन आघाड़ी की ओर से आपसे विनती करना चाहूंगा, चाहे दलित हो, मुसलमान हो, आपको जो पीटा जाता है, कत्लेआम किया जाता है, फसाद किए जाते हैं, नौजवानों को जेल में डाला जाता है, आपके बच्चों के खून किए जाते हैं, तो कोई अशोक चौहान देखने नहीं आता, कोई राहुल गांधी देखने नहीं आता, कोई मोहन हंबर्डे देखने नहीं आता, कोई नरेंद्र मोदी, कोई फडणवीस नहीं आता। आपके सब लोगों को बचाने के लिए, आपकी आंखें पोंछने के लिए सिर्फ एक ही नेता जमीन पे आता है, उसका नाम है बाळा साहब आंबेडकर, दूसरा कोई नहीं आता। अक्षय भालेरावचा खून झालं, कोण आलं पोलिसांना आणि कलेक्टरला इथं घोडे लावायला आलो? कोणताही नेता नाही। मी इथल्या सर्व जाती धर्मातल्या लोकांना विनंती करेल, हा काही एक दिवसाचा विषय नाही। इथून पुढे जिवंत राहायचं असेल, सुरक्षित राहायचं असेल तर एका खंबीर नेत्याची गरज आहे। ढुंगणात शेपूट घालून घरामध्ये लपून बसणारी माणसं आपली सुरक्षा करू शकत नाहीत। महाराष्ट्रात भाजपाला आणि आरएसएसला शिंगावर घ्यायची ताकद फक्त प्रकाश आंबेडकर या एकमेव नेत्यामध्ये ती ताकद आहे, दुसऱ्या कोणत्याही नेत्यामध्ये ती ताकद नाही। मला वाटतं की आपण सगळेजण वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मी शेवटचा मुद्दा सांगून थांबतो, मला वाटतं तो खूप जास्त महत्त्वाचा आहे। कारण 5-6 दिवसाच्या नंतर भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेसवाले दुसरं काही करणार नाहीत, ते जास्तीत जास्त आपल्या मताला 500 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये, जशी ज्याची त्यांना अवकात वाटेल त्या पद्धतीने पैसे घेऊन आपल्या दरवाजात उभे होतील। याच्या पलीकडे दुसरं त्यांच्याकडे कोणतंही शस्त्र नाही। फार तर ते आपल्यातल्या काही लोकांना दारू, मटण, चिकनच्या पार्ट्या देऊन आपल्या वंचित बहुजन समाजातल्या, मुस्लिम समाजातल्या, मागासवर्गीयांमधल्या काही खादाड्या खाण्यासाठी आरबळलेल्या लोकांना बळी पाडण्याचा प्रयत्न करतील। मी तुम्हाला एवढंच सांगतो, मी वकील आहे। मी वकील असल्यामुळे माझ्याकडे एक केस अशी आली, एका चोराची केस माझ्याकडे आली, ज्या चोरानं 10-12 किलो सोनं चोरलं। मी त्याच्या केसमध्ये अभ्यास करत असताना मी त्या चोराला एवढंच विचारलं की ज्या माणसाच्या घरातून तू सोनं चोरलं त्या माणसाच्या घराच्या अवतीभोवती त्या मालकानं 4 मोठे मोठे कुत्रे पाळलेले आहेत। साधारण नाही, खूप मोठे मोठे आहेत। मी म्हटलं एवढं सगळं सुरक्षा असताना तू या घरातून सोनं चोरलं कसं? तू चोरीला गेला तर हे कुत्रे भुंकले नाही का? त्या चोरानं हळूच मला कानात सांगितलं, साहेब आम्ही चोरीला जाताना खिशात मटण घेऊन जातो।
काय म्हटलं चोर? आम्ही चोरीला जाताना खिशात काय करतो? मटण घेऊन जातो. ते कुत्र मालकाचं, पण आम्ही मटण दिलं की ते रातोरात चोराचं. आणि चोर चोरी करायला आल्यानंतर कोणत्याही वस्तीतलं एक सुद्धा कुत्र भुकत नाही. नोटीस करा तुम्ही कधी. ज्या रात्री चोरी होते त्या रात्री सगळे कुत्रे चढे चुप. त्या चोरानं हळूच मला सांगितलं, साहेब आम्ही मटण देऊन कुत्र्याचे तोंड बंद करतो. कुणाला खायचं बाबा काँग्रेसचं मटण? बीजेपीचं मटण कुणाला खायचं? आयुष्यभर आपल्या घरात कोण जिवंत आहे, कोण मेलं, कोण हॉस्पिटलमध्ये आहे, कुणाची काय अडचण आहे, कुणाच्या मुलीचं लग्न झालं नाही, कुणाला रोजगार नाही, कुणाच्या घरात काय अडचणी आहेत, आई वडील आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये मरतायत, कोणी बघायला येणार नाही. पण निवडणूक आल्यानंतर यांचे बकरे आणि कोंबडे कापण्याचे धंदे काही थांबत नाही. मी तुम्हाला एवढंच सांगेल की जसं त्या चोरानं मला सांगितलं, मटण देऊन कुत्र्याचे जसे तोंड बंद केले जातात तसे आपले तोंड बंद करण्याचा धंदामध्ये यांच्या चिकन मटनच्या पार्ट्या आहेत. मी त्या बदमाश लोकांना एवढंच सांगेल की दारू, मटण, चिकन आणि 2 रुपये 5 रुपयावर विकणारे अवलादी कोण आहेत आम्हाला माहिती नाही, पण वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकरांचे कार्यकर्ते तुमच्या पैशाला, दारूला आणि मटणला बुटाच्या ठोकरीनं उडवणारे कार्यकर्ते आहेत. ते तुमच्या दारू मटणला बळी पडणार नाही याची मी पूर्ण विचारपूर्वक आपल्याला खात्री देतो.